मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला एक जबरदस्त प्रोमो पाहायला मिळणार आहे. म्हणजे तो असा, की आता रमा आणि अक्षय बाहेर पडल्यापासून आता जान्हवी आणि आनंदला काही घरामध्ये करमत नाही आणि त्यांना त्यांचं खूपच टेन्शन आलेलं असते आणि ते त्या कुठे आहे त्याच्यामुळे ते आता त्यांचा शोध घेत असतात. तेव्हा आता जान्हवी आनंद आता रमा आणि अक्षयला तर शोधायला निघतात. तेव्हा आता ते आता तिथे एक आता आजी-आजोबा बसलेले असतात. आता आजी-आजोबा बाहेर आल्याच्या नंतर आता ते तिथे म्हणतात, की "ते बघा ते आता आजी-आजोबा तिथे बसलेले आहे." आणि आपण त्यांना विचारायचं का, की तुम्ही अक्षय आणि रमाला बघितलं आहे का म्हणून? तेव्हा आता ते तिथे येतात. तर तेव्हा आता अक्षय आणि रमा हे जान्हवी आनंदला तिथेच दिसतात. आता ते त्यांना बघितल्यावर आता त्यांना खूपच आनंद होतो आणि आता आनंद आता अक्षयजवळ जातो आणि आता अक्षयला सुद्धा आता आनंदाने जान्हवीला बघून खूपच आनंद झालेला असतो आणि आता अक्षय तर सुद्धा आता आनंदला म्हणतो, की "वहिनी आणि दादा तुम्ही इथे कसे?" तेव्हा आता आनंदला आता अक्षय आणि रमाबद्दल आता तिथे बघून त्यांना खूपच वाईट वाटत असते आणि आता आनंद आता अक्षयला म्हणत असतो, की "मला तुम्हाला बघितल्यावर खूपच वाईट वाटत आहे आणि तुमची अशी परिस्थिती बघून सुद्धा आणि आता तुम्हाला जेवत्या ताटावरून अ, काकांनी उठवलं." असं सुद्धा आता ते म्हणत असतात. तेव्हा आता इकडे आता अक्षय आता आनंदला म्हणत असते, "दादा तू चिंता करू नको आणि आता काळजीसुद्धा काही करू नको आणि आम्हाला जे आता त्यांनी जे चॅलेंज दिलेलं आहे, ते आता आम्हाला पूर्ण करायचं आहे." तेव्हा आता जान्हवी आणि आनंद आता अक्षयला म्हणत असतो, की "मी काही तुझी मदत करतो ना." तेव्हा आता अक्षय आता म्हणत असतो, की "नाही, मला कोणाची मदतीची काही गरज नाही आहे." पुन्हा त्यांनी असं म्हणायला नको, की कोणाची तुम्ही मदत घेतली आणि हे पैसे त्याबद्दलच कमवून आणलेले आहे म्हणून आणि मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहून आणि म्हणजेच मी स्वतः मेहनत करून हे पैसे त्यांना कमवून देणार आहे. असं सुद्धा आता अक्षय आता आनंदला म्हणत असतो. तेव्हा आता अक्षय आता आनंदाने जान्हवीला म्हणत असतो, की "दादा, वहिनी तुम्ही इथून जा, कारण की भरपूर रात्र झालेली आहे." तेव्हा आता अक्षय आणि आनंद आता आनंद आणि जान्हवी आता घराकडे येतात. आता घराकडे येऊन आता ते सारखा अक्षय आणि रमाचाच विचार करीत असतात आणि ते म्हणतात, की आपल्याला अक्षय आणि रमाची तर मदत करायला हवी, कारण की आपल्याकडून तर ते मदत घेणार नाही, असं सुद्धा ते म्हणत असतात. तर आता आपण त्यांच्यासाठी काय करायला हवं आणि बिझनेस जर आता अक्षयला करायचा आहे, तर त्यासाठी भांडवल लागतील आणि त्या भांडवलासाठी आपण काय करावं? असं सुद्धा आता आनंद आता जान्हवीला म्हणत असतो. तेव्हा आता आनंदच्या दिमागामध्ये एक गोष्ट सुचते आणि तो म्हणते, की आता आपण पंकज काकांना फोन करावं. तेव्हा आता आनंद आता पंकज काकांना फोन करतो आणि पंकज काकांना फोन करून झालेली सगळी हकीकत आता पंकज काकांना सांगतो. तेव्हा आता पंकज काका आता म्हणतात, की आता हा शशिकांत मुकादम हा माझ्या जावयांना काही सुखाने जगू देणार नाही आणि 2 वेळची भाकर तो सुद्धा खाऊ देणार नाही आणि जेवत्या ताटावरून उठवलं माझ्या जावयाला आणि माझ्या लेकीला, तर मी याचा बदला तर नक्की घेईल आणि मी ते सहन करणार नाही. असं सुद्धा आता पंकज काका आता आनंदला म्हणत असतो. तेव्हा आता आनंद आता म्हणतो, की "तुम्ही अक्षय आणि रमाला जाऊन भेटा आणि जो आनंद आज जान्हवी ज्या पत्यावर आता अक्षय रमाला भेटायला गेलेले होते, तो पत्ता आता पंकज काकांना देतात. तेव्हा आता अक्षय काका आता पंकज काका आता म्हणतात, की "ठीक आहे, मी त्या दिलेल्या पत्यावर जाऊन नक्की पोहोचणार." तेव्हा आता दुसऱ्या दिवशी आता पंकज काका आनंदने दिलेल्या पत्यावर आता अक्षयला जाऊन भेटतात. आता अक्षयला जाऊन भेटल्याच्या नंतर पंकज काका आता अक्षयला म्हणतो, की "मला सगळं काही माहिती झालेलं आहे आणि आता मी तुझी इथे मदत करण्यासाठी चाललेलो आहे." तेव्हा अक्षयसुद्धा आता पंकज काकांना म्हणतो, की "मला तुमच्या मदतीची काहीही गरज नाही आहे." तेव्हा आता पंकज काका म्हणते, की "मी तुम्हाला मदत करण्यासाठी नाही, पण मी तुमची पुरेपूर जे काही मदत होईल ते मी करण्यासाठी आलेली आहे. म्हणजेच मेहनत तुम्हालाच करायची आहे. पण मी तुम्हाला फक्त सुझाव सुचवणार." असं सुद्धा आता पंकज काका आता अक्षयला म्हणत असतो. तेव्हा आता अक्षय त्यासाठी होकार देतो आणि तो म्हणतो, की आता पंकज काका आता अक्षयला म्हणत असतो, की "तुम्हाला आता बिझनेस करायचा असला म्हणजे काहीतरी करायचं तर त्यासाठी तुम्हाला भांडवल लागेल आणि भांडवलासाठी तुम्हाला बँकेची मदत बँकेकडून तुम्हाला मदत घ्यावी लागेल." तेव्हा आता अक्षय म्हणतो, की "आमच्याकडे तर काही कागदपत्र नाही आहे." तेव्हा आता पंकज काका आता अक्षयला म्हणत असतो, की "कागदपत्र नाही आहे, तर आता तुम्हाला मग आता नक्कीच आता तुम्हाला सावकाराकडून मदत घ्यावी लागेल." तेव्हा आता सावकाराकडून आता अक्षय, रमा आता जातात आणि सावकाराकडून ते आता पैशाची मदत घेतात आणि पंकज काका त्यांना मदत करतात. ते सावकाराकडून पैसे घेण्यासाठी आणि आता पंकज काका आता म्हणतात, की बिझनेस चालू करण्यासाठी मग आता पुरेपूर भांडवल पाहिजे. भांडवलासाठी आता तुम्हाला सावकाराकडून आता तुम्हाला मदत मिळालेली आहे. तेव्हा आता मग आता काय करायचं आहे? तेव्हा आता रमाच्या हातामध्ये तर खूप चव असते. तेव्हा आता पंकज काका आता रमाला म्हणतात, की "अगं, तुझ्या हातामध्ये तर खूप चव आहे आणि तू तर एक अन्नपूर्णाच आहे." तेव्हा आता आता मग आता
अक्षय आता रमाला म्हणतो, की "मग आता काय होणार?" आणि मग आता त्यांना सुचते, की आता आपण वडापाव भजीची गाडी टाकावी. तेव्हा आता अक्षय आणि रमा वडापाव आणि भजेची गाडी टाकते आणि त्यांचा बिझनेस इतका चालतो, की खूपच कस्टमर त्यांच्या ठेल्यावर येत असतात आणि आता रमाच्या हातची भजे त्यांना इतकी आवडतात, की ते खूप जास्तीत जास्त कस्टमरची भीड त्यांच्या ठेल्यावर झालेली असते आणि रमासुद्धा यासाठी खूपच खुश झालेली असते. कारण की रमाच्या हातामध्ये इतकी चव असते आणि ती इतकी अन्नपूर्णा असते, की तिच्या हातची भजी ही सगळ्या कस्टमरला इतकी आवडतात, की जास्तीत जास्त गर्दी त्यांच्या ठेल्यावर झालेली असते. आणि अक्षयसुद्धा त्या रमाला खूपच मदत करीत असतो आणि प्लेट धुण्याचे काम आणि पैसे वगैरे घेण्याचं काम हे अक्षय करीत असतो. कारण की अक्षयसुद्धा एक मास्टर शेफ असतो आणि त्याच्यामुळे त्याला पूर्ण काही सर्व काही याबद्दल नॉलेज असते आणि त्यामुळे आता अक्षयसुद्धा आता रमाची पुरेपूर मदत करीत असतो आणि राहिल्या वेळामध्ये तो आता जॉबचे इंटरव्ह्यूसुद्धा द्यायला जात असतो आणि खाली वेळामध्ये तो रमाची मदत करीत असतो. आणि आता मित्रांनो, आता अक्षय आणि रमाने टाकलेला बिझनेस हा पुरेपूर समोर जात असते आणि त्यांना खूप काही त्यांना त्याच्याबद्दल फायदासुद्धा होत असते. आता हे बघून पंकज काकांना तर खूपच चांगलं वाटते. कारण की आता अक्षय आणि रमाने जो काही भजनचा बिझनेस टाकलेला आहे, तो समोरासमोर जात असतो. पण आता एक अडचण असते आणि ते म्हणजे अशी, की अक्षय आणि रमाला असं वाटते, की आपल्याला 1,00,000 आपल्याला हे अ, जमा करायचे आहे आणि ते शशिकांत मुकादमला द्यायचे आहे. पण त्यांच्याहून जास्त आपल्याला जे आपण सावकाराकडून कर्ज घेतलेलं आहे, म्हणजेच जे आपण व्याजाने पैसे घेतलेले आहे, ते आपल्याला ₹1,20,000 जास्ती कमवायचे आहे आणि 20,000 आपल्याला जास्ती कमवायचे आहे व्याजाचे पैसे देण्यासाठी. आणि जो आपल्याला काही रोजचा खर्च लागेल, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे कमवायचे आहे. म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला या धंद्यामधून पैसे कमवायचे आहे, असं सुद्धा अक्षय आणि रमा विचार करीत असतात. तेव्हा आता ते म्हणतात, की होतील सर्व काही चांगलं आणि आपण पुरेपूर प्रयत्न करू, असं सुद्धा अक्षय आणि रमा आता इकडे म्हणत असतात. तेव्हा आता पंकज काका आता पुरेपूर त्यांची मदत करीत असतात आणि ते त्यांना म्हणत असतात, की तुम्ही नक्कीच या याच्यामध्ये नक्की समोर जाल आणि तुमचा बिझनेस असाच नक्की समोर वाढत जाणार. आता मित्रांनो, त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल? आता अक्षय आणि रमाचा बिझनेस तर चांगला चालतच आहे आणि त्यांना त्यांच्यापासून फायदा तर भरपूर होत आहे. आता लागलेले पैसे आहे म्हणजे जे सावकाराकडून त्यांनी जे पैसे घेतलेले आहे, ते आता कसे वेळोत वेळी जमा करतील आणि ₹1,00,000 जे आता मुकादमाला द्यायचे आहे, ते कसे लवकरात लवकर जमा करतील हे पाहणं आता रंजकच असणार आहे. तर बघत राहा मुरंबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.